बघता रे हे करून घे मी नंतर व्हॉइस ओव्हर करून घे. चला तर आम्ही सगळे चाललो आहोत उज्जैनला. हे बघा आम्ही आज असं गाडीचं सगळं चेंज केलंय आणि आम्ही निघालोय. आता दुपारचे वाजलेले आहे 3:30 आणि उज्जैनला जायला निघालोय आम्ही सगळं. आम्ही बसलोय असं गाडीमध्ये. इथे माझी आई आहे, हे माझे वडील आहेत आणि वडील माझे वडील. दादा हाय करा असं. आई हाय कर लोकांना. बाय बाय. बाय बाय. चाललोय तर बाय बाय. नाही तुम्ही पण आमच्यासोबत उज्जैनचे दर्शन करायला चला आमच्यासोबत. आम्ही पण महाकालचे दर्शन करतो, तुम्हाला पण दर्शन करवतो. असं मी बोल काही 2 शब्द तू दिलेले ना ते. तर आम्ही ताईला सांगतो आमच्या की आम्ही निघालोय उज्जैनला जायला. तर असं आम्ही आज गाडीमध्ये सगळेजण बसलेले. तर ताई बघ तू आणि एन्जॉय कर तिथे बसून. महाकालचे दर्शन तुला देतो आम्ही, करतो. पुढच्या ट्रिपला आपण परत जाऊया. तर तोपर्यंत चला भेटूया आपण आता जिथे गाडी थांबेल तिथे. चला नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज बरेच दिवसानंतर मी ब्लॉग बनवते. तर हा ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की जसं की आम्ही सगळ्यांनी अचानकच उज्जैनला जायचं ठरवलं. आम्ही आधी आता इंदोरला जाणार. इंदोरला आमचा 1 दिवसाचं स्टे आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही उज्जैनचं महाकालचं दर्शन घेणार आणि परत तिकडनं पण पुढे जायचं आहे. अजून प्लॅन केला नाही आहे. पुढे बघू काय प्लॅन होतो आणि काय काय बघता येतं. तसं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळंच दाखवण्याचा प्रयत्न करेल. बरेच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवते तर बोलायची थोडीशी सवय राहिली नाही आहे. पण अरे नहीं जात तो लाख वस्तू खाली सगळी आम्ही खूप नाही जात ना, त्याला खाली लाख असतात हाताने काढून पडतात. म्हणजे जातच असतो. तसं आता मी लास्ट टाइम मुंबईला गेली होती. तशी पडली तशी आणि आता लगेच आम्ही उज्जैनला जायचा प्लॅन केला. अचानक प्लॅन झाला. आज सकाळी ठरलं आणि दुपारी लगेच आम्ही निघालो. तर मला खूप आनंद होतो आणि माझ्यासोबत सगळे आहे. माझी आई आहे, गौरी आहे, मान खाली उशी घे बेटा. विशाल आहे, उशा टाकायला पाहिजे. वजन बसायला गाडी. त्याचं काय वजन बारीक आहे. तर जागा करून घेतली. हे बघा तिची जागा झाली झोपायची. ती अशी झोपली आता गौरी मस्त. दादा जेवण करायचं ना. भेंडी चपाती ये ना. हो माझा बाप माझा हे बघा दादा आहे आमच्या इथे बसलेला. आता आम्ही इथे पेट्रोल टाकण्यासाठी थांबलेलो आहे. पेट्रोल टाकलं त्याच्या पेट्रोल नाही काय रे भाऊ, डिझेल ना. सॉरी डिझेल टाकण्यासाठी थांबलेलो आहे. तर हे बघा ही गौरी उठली आहे. गौरी ते झोपून घेतलेलं आहे मस्तपैकी. ह्या सगळ्यांना भूक लागली होती. मग यांना सगळ्यांना आम्ही असं जेवण दिलं आहे. भेंडीची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी. देऊ देऊ घ्या ना बस. आणि इकडे आई पण खाती. आई दाखव काय खाती आहे. भेंडीची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी चपाती. आणि इकडे गौरी पण खाती आहे. मजा येते आम्हाला खूप.
ते आता नंतर आहे ना, त्याला काही वेळ आहे. दाखवते ना. ते पडली आहे, पडू दे ना आता. हो, नंतर पण सावकाश दाखवीन ना, आहे ना. सावकाश दाखव ना, आता आपण आहेच ना. पण तुम्हाला गरज अशीच पडली ती थोडी. गेला होता ना तू सर्व्हिसिंग करायला. पडायचे काय नाही. इकडं बघ. दगडं खाली होती पण कुठून आले ना काय? दगडं खायचे. हा, पण ते वर जर गेलं हा मग नाही. गेलं ना. लांब लांबचं नाही दिसत ना एवढं. हा. आपण कुठे गेलो होतो मागच्या टायमाला? इंदोरला गेलो, इकडूनच येतो. हा. तर पहाड बघ जवळ दिसतंय, पण ते खूप लांब आहे. मला तर ते दिसतंय त्या बाजूला त्याच्या मागे मागचा तिकडचा पुढचा डोंगर. आणि तो डोंगर येईन ना आपल्याला, ते डोंगर चहा ना. हा ना. दादा जेवल पण ना बाबी. थांबा ना. तर आता आम्ही इथे चहा प्यायचा ब्रेक घेतलेला आहे. चहा प्यायला थांबलेलो आहे. हॉटेल काय ग? साई प्रसाद हॉटेल. काय खायचे त्याच्याबरोबर? चहा बरोबर काय खायचं आहे तर खाऊ शकता. चहा बिस्किट चला ना, घ्या ना, ऑर्डर तर करा. हे बघा इथे आहे साई हॉटेल साई प्रसाद. तर इथे आता आम्ही चहा घेतो, चहाबरोबर काहीतरी खातो आणि मग पुढे येतो. तिकडं तर नाही छान बनमस्त आहे. ऐका ना, पण मस्त. आम्ही मस्त आता चहा वगैरे घेतलो. आले बाप. पाणी आहे का? चहा वगैरे पिलो आणि आता इथंच कुठं असेल बघ ना. छान वाटतंय, मजा येते खूप आम्हाला. असंच अशी ट्रिप चांगली वाटते. गाडी द्यायला का चांगलं वाटतं हे नाही. हा खाली बघतीये हळूहळू मला बोलती स्वतः बघ.